नमस्कार. नर्मदे हर. आपण आता आलेलो आहोत लीलाधाम आश्रमात. बरं ओ रे माझे पिलू, हो जी शोनी. हे बघा, हे सुंदर अशा गिरगाई, हे गिर वळू आहेत. किती सुंदर आहेत बघा. आणि तुम्हाला मला इथला नंदी दाखवायचा आहे. नर्मदे हर, भव्य नंदी. त्याचं नाव काय? केवढा भव्य नंदी बघा. याच्या पलीकडं माणूस उभा आहे, तो दिसत नाही. याच्या पलीकडं एक पूर्ण वाढ झालेला माणूस उभा आहे, तो दिसत नाही. एवढा भव्य नंदी, काय जबरदस्त आहे हो दादा. याचं नाव काय दादा? नंदी नंदी नंदी. नंदी महाराज. नंदी महाराज की जय हो. इथं अतिशय दुर्मिळ अशा जातीच्या गायी आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, तुम्हाला मी सुंदर सुंदर असे नंदी दाखवतो. हा कुठला नंदी आहे? जात शाहीवाल. पंजाबमधली साहिवालची जात आहे. त्याचा नंदी बघा कसा आहे. अप्रतिम अप्रतिम नंदी. आणि मुख्य म्हणजे हे नंदी हात लावू देत आहेत, हे मोठं वैशिष्ट्य आहे. ह्या गिरगाईंची उंची बघा, सुंदर अशा उंचीच्या गिरगाई. हा अप्रतिम असा गिरनंदी. सिंहाने जर डोकं पकडलं तर त्याच्या तोंडात जबड्यात सापडू नये म्हणून या गिरगाईंच्या हा डोक्याचा भाग मोठा असतो. अशी निसर्गाने केलेली रचना. कारण गिरच्या जंगलामध्ये सिंह आहेत. आता इथं तुम्हाला काय वेगळ्या गाय दाखवतो अजून. हे सगळं शेण चाललं आहे. हे बघा, इथं पाकिस्तानमधून आणलेली थार प्रकार गाय पण आपल्याला बघायला मिळते. थार जंगल तिने पार केलं होतं. थारचं वाळवंट पार केलं होतं कमीत कमी अन्नामध्ये, म्हणून तिचं नाव थार पारकर असं पडलं. सगळ्या आल्या बघा. साधारण 150 गोमाता इथं आहेत. या सगळ्या गिर आहेत ना दादा. थार प्रकार. कांक्रेज कुठे? कांक्रेज बसली असेल ती काळीवाली कांक्रेज आहे. हां, ही काळी. शांत. क्या है क्या है क्या है तेरे को? दुपारी बांधलं ना, हां. व्यवस्थित एकेकाचं हे करून करताय. होय, सुंदरशा गोमाता आहेत. हो शांत. या या ग माझ्या बायानं या. किती प्रेमळ गाय आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. मयाच्या काठावरती असलेली ही सुंदरशी गोशाळा. उदाना कीर्तना रक्षा कृत्वा चोद्धरते कुल गवाम श्वासात पवित्र भू स्पर्शनात किलक्षय. खरं चारा किती बघायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाऱ्याची गरज असते. चाऱ्याचा डोंगर, अक्षरशः डोंगर. अशी ही लीलाधाम गौशाला. 80 एकरामध्ये पसरलेला हा परिसर आहे. गाईच्या दर्शनाने पुण्यप्राप्ती होते, आपण बघू शकताय. हे श्री लीला गोधाम बरकाल, नर्मदा मायाच्या काठावर. नंदी एक सुंदर आहे तिथे. भव्य दिव्य गाय आहेत, भव्य दिव्य. आणि प्रत्येक गाई ही अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळलेली. केवढे मोठे कान आहेत बघा. या ये बाळा.